Radha Hinge, a physiotherapist working in Sanjeevani Hospital. So on this occasion, we are having a talk with Dr. Shailesh Hadgaonkar, who is the head of spine surgery and neurosciences in Sanjeevani Hospital, and Dr. Amrita Bondar, who is the head of physiotherapy department in Sanjeevani Hospital. So we are going to have a small interesting discussion on the importance of physiotherapy. So the first question, sir, I would like to ask you is, what is the importance of physiotherapy in your practice? What do you feel? मला असं वाटतं की केसेस इंक्रीज ओके मराठी अँड हिंदी और मराठी and English mix okay. I think in my spine practice there is a very high importance to physiotherapy. कारण माझ्याकडे येणारे पेशंट्स बऱ्याच पेशंट्सना सर्जरी लागते, बऱ्याच पेशंटना सर्जरी लागत नाही. आणि इन जनरल आय विल से 90% 95% लोकांना सर्जरीची गरज नसते. What about those की ज्यांना त्रास आहे आणि सर्जरी पण नाही, तर how they will get better? So this big segment is where I refer them to a physiotherapist when there is a mild or moderate problem, sleep disc आहे किंवा spondylolysis आपण म्हणतो, किंवा मानदुखी आहे. आजकाल खूप कॉमन झालंय की नेक पेन आणि बॅक पेन इज व्हेरी व्हेरी कॉमन. आणि इव्हन यंगस्टर्स मध्ये पण आहे, IT इंडस्ट्रीमध्ये पण खूप कॉमन मानदुखी आणि पाठदुखी होते. प्रत्येकालाच जरी स्पाइन सर्जरी म्हणण्यापेक्षा मी स्पाइन स्पेशलिस्ट म्हणेन की आमच्याकडे बऱ्याच वेगवेगळ्या डिफरंट ऍस्पेक्ट्सने मी पेशंट ट्रीट करतो आणि फिजिओथेरपी इज मोस्ट इंटिग्रल पार्ट. आणि इव्हन इन व्हॉटएव्हर दॅट 5% पेशंट्स आहेत ज्यांना सर्जरी लागते, त्यांना सुद्धा सर्जरीच्या आधी किंवा नंतर प्रीॲप किंवा रिॲप म्हणजे माझ्यासाठी तरी फिजिओथेरपिस्टचा रोल हा खूप जास्त आहे किंवा सिग्निफिकंट आहे असं म्हणेन. दुसरा प्रश्न असा आहे की प्री ऑपरेटिव्ह फिजिओथेरपी ज्याला म्हणतात, सर्जरीच्या आधी काही फिजिओथेरपी दिली जाते, त्याच्याविषयी तुमचं मत काय? नो आय थिंक इट इज इव्हॉल्विंग. आणि मी आता बघतोय की फ्यू इयर्स बॅक आणि आता की फिजिओथेरपी मध्ये पण खूप चेंजेस येत आहेत. आणि आपण जे म्हणतोय की प्रीहॅब म्हणजे प्रीहॅबिलिटेशन बिफोर सर्जरी फॉर गेटिंग बेटर आफ्टर सर्जरी, तर देर इज अ सिग्निफिकंट रोल ऑफ प्रीहॅब नाउ इन स्पाइन सर्जरी. आय वुड लाईक Dr. Amrita to speak about the prehab. So definitely prehab, that is exercises, doing the exercises before surgery is going to help the patient. So in what ways is it going to help the patient? So patient ची सर्जरी झाल्यानंतर पेशंटला खूप गोष्टी असतात. एक तर पेन असतं, the patient cannot move, the patient is tensed how his surgery has gone. So तो त्या मोमेंटला to understand the exercises becomes an additional difficulty for the patient. So these all tasks, if done before the surgery, will help a lot for the patient in speedy recovery. I would say that understanding the exercises before the surgery will help the patient understand them and do them in a much better way. Plus, whatever, it will definitely enhance the outcome of the surgery. Yes. And the patient will get back better on his feet and faster. पुढचा प्रश्न आपण मॅडम कडून घेऊया. मॅम, मला सांगा की पोस्ट ऑपरेटिव्ह पिरियड मध्ये म्हणजे पेशंटची सर्जरी झाल्यानंतर किती वेळाने आपण फिजिओथेरपी सुरू करू शकतो? तुम्हाला रेफरन्स कधी? पेशंट्सना आपण डे 1 किंवा डे 2 ला मोबिलाइज करतो बिकॉज ऑफ सर्टन कंडिशन्स. आणि लाईक डिफॉर्मिटी किंवा ट्युमर्स मध्ये जेव्हा एक्सटेन्सिव्ह सर्जरी असते वी गो स्लो, बेसिकली वी डोंट गो ऑन द सेम डे. पण 1-2 दिवस अकॉर्डिंग टू देअर मेडिकल कंडिशन. सम पेशंट्स आर विथ कार्डियाक इश्यूज वगैरे, तर मग आपण त्यांना मॉनिटर करतो आणि वी गो स्लो ऑन सच केसेस. पण अदरवाईज स्टँडर्ड जे असतात लंबर स्पाइन, आजकाल आम्ही वी ट्राय टू मोबिलाइज देम अर्ली. आणि वी हॅव एक्सलंट टीम मॅडम आणि पूर्ण त्याची टीम, तर त्यामुळे वी आर रिअली लकी टू हॅव धिस. पेशंट कॅन गो होम अर्ली, दे आर व्हेरी हॅपी. त्यांना वाटतं की मी ताबडतोब अरे आजच सर्जरी झाली आणि आज चालतोय किंवा उद्या चालतोय, म्हणजे मेंटली ऑल्सो दे फील व्हेरी सॅटिस्फाईड. कारण जुन्या काळी ते म्हणायचे की ऑपरेशन झाल्यानंतर स्पाइनचं 1 महिना आम्हाला झोपून ठेवलं किंवा 15-20 दिवस झोपून ठेवलं. कारण प्रोटोकॉल चेंज होत आहेत स्पाइन सर्जरीमध्ये. जसं आपण म्हणतो 1990च्या नंतर MRI स्कॅन आला आणि त्याच्यानंतर त्याची झपाट्याने अंडरस्टँडिंग वाढली. त्याच्यामुळे फिजिओथेरपी, स्पाइन आणि सर्जिकल स्पाइन या दोन्ही ब्रांचेस खूप ऍडव्हान्स होत गेल्या. आय थिंक दॅट इज द बेनिफिट ऑफ टेक्नॉलॉजी टू अस टुडे. व्हॉट दे यूज्ड टू डू इट इन द पास्ट, थोडं मॉडिफिकेशन नक्कीच त्याच्यामध्ये आपल्याला दिसतंय. And physiotherapy after the surgery is very important because a physiotherapist is going to teach the patient all the activities of daily living.
सो स्पाइन सर्जरी इज ज्याच्यामध्ये वाकडं आलं, बसणं आलं, ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज कशा पद्धतीने करायच्यात हे सगळं शिकवलं जातं इन आफ्टर द सर्जरी. सो रिहॅबिलिटेशन इन टू द सोसायटी इज व्हेरी इम्पॉर्टंट आफ्टर द सर्जरी. तर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया आता. तो म्हणजे सर, बऱ्याच स्पाइन पेशंट्सला ज्यांना स्पायनल कॉर्ड इंजुरी असते, ज्यांना मज्जारज्जूमध्ये त्रास झालेला असतो, त्यांना आपण बघतो की त्यांच्या मानेला झाला तर पूर्ण शरीराची शक्ती जाते, जर कमरेत झाला तर पायांची शक्ती जाते, ज्याला आपण पॅरालिसिस म्हणतो तसं. तर त्या पेशंट्समध्ये रिहॅबिलिटेशन जे असतं फिजिओथेरपीमध्ये, त्याचं किती इम्पॉर्टन्स आहे? नाही, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की तुम्ही जे प्रश्न सांगताय की दिस इज अ व्हेरी इमोशनल पॉइंट फॉर माय प्रॅक्टिस की स्पायनल कॉर्ड इंजुरी, की अनफॉर्च्युनेटली कोणाला हाय वेलोसिटी फॉल किंवा रोड ट्रॅफिक ऍक्सिडेंट झाल्यानंतर जी स्पायनल कॉर्ड इंजुरी होते ते प्रमाण खूप कमी आहे, पण तरी आहेच नक्की, आणि त्यामध्ये पेशंटची पूर्ण हातापायाची शक्ती गेलेली असते. या केसेसमध्ये की आय थिंक द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज अ एक्सलंट रिहॅब. बऱ्याच वेळेस त्यांना चांगला चेस्टचा रिहॅब करावा लागतो. Young patients really show very good improvement after doing a very good rehab. Sometimes they need some kind of supportive braces to make them stand त्यांना उभं करण्यासाठी. आणि मला वाटतं this needs a team approach. Neurospine rehab is a very very important team approach. आणि आजकाल आता आपल्याकडे संचेतीला आपण बघताय की तुम्ही गेट ट्रेनिंग पण आपण सुरू केलेलं आहे, ज्यामध्ये पेशंटला उभं कसं राहायचं आणि चालायचं कसं, फॉर दिस स्पेशली स्पायनल कॉर्ड पेशंटसाठी हे खूप महत्वाचं आहे. आणि मला वाटतं की ही काळाची गरज आहे. आजकाल हे आता स्पेशलाइज सेंटरची गरज आज महाराष्ट्रात किंवा भारतात खरंच आहे, आणि सर्व स्टेट्समध्ये यू कॅन सी फ्यू गुड सेंटर्स विच आर लुकिंग आफ्टर दिस काइंड ऑफ स्पेशलाइज ट्रीटमेंट. आणि आधीच्या काळात पॅरालिसिस झालं की झोपला माणूस, पण आता आय थिंक फिजिओथेरपी आहे त्या अवेलेबल मसल स्ट्रेंथनी यूज करून how can the patient start walking with the help of supportive braces, just like we mentioned केलं, and do the activities of daily living is very important. ते how a doctor or how a physiotherapist takes it. की तुम्ही जर विचार केला की नाही आता काही नाही करू शकत, दुर्दैवी अपघात आहे, आणि ऍट द सेम टाइम द न्यू आयडियोलॉजी विल बी नाही यांना आपण खूप चांगलं रिहॅबिलिटेशन करूया, खूप चांगली फिजिओथेरपी, आणि दे आर खूप नंबर पेशंट्स आहेत की ते आजकाल खूप चांगलं करतात. ऍटलिस्ट सिटिंग ॲबिलिटी वाढते, ब्रिदिंग ॲबिलिटी, दे कॅन स्टार्ट डुईंग वर्क. म्हणजे या गोष्टींनी मला वाटतं की फिजिओथेरपी इज गोइंग ॲट अ न्यूअर हाईट्स, आणि लॉट ऑफ रिसर्च इज कमिंग इन टू दिस स्टेम सेल थेरपी, आणि पीपल आर रिसर्चिंग ऑन ऑल दिस. आय थिंक देर इज अ बिग फ्युचर. लेट्स होप फॉर दॅट. पुढचा क्वेश्चन मला असा विचारायचा आहे तुम्हाला, ते म्हणजे फिजिओथेरपी सेंटर्स सध्या बरेच उघडत आहेत, ते आपण बघतोय ठिकठिकाणी फिजिओथेरपी सेंटर्स आहेत, तर त्याचं बाजारीकरण होतंय का? तुम्हाला काय वाटतं त्याच्यात? नाही, खूप महत्वाचा प्रश्न आहे, कारण असं लोकांना वाटतं की नाही खूप कुठे पण बघितलं की फिजिओथेरपिस्टचं क्लिनिक असतंच, डेंटल क्लिनिक आणि फिजिओथेरपी क्लिनिक प्रत्येक एरियामध्ये असतं. तर असा विचार केला पाहिजे की कशामुळे असतं, तर वेदर इट इज बिकॉज ऑफ द नीड ऑफ द आवर और इट्स अवेअरनेस, और आजकाल लोकांना सफर नाही करायचंय. मला वाटतं की बेसिकली इट्स अ नीड बेस्ड. प्रत्येक ठिकाणी एक 15-20 वर्षापूर्वी तुम्ही तालुका लेवलला रेअरली बघितलं की कोणी फिजिओथेरपिस्ट प्रॅक्टिस करतोय, पण आज पूर्ण महाराष्ट्रात किंवा भारतात तालुका लेवलला सुद्धा फिजिओथेरपिस्ट आहेत. पूर्वी असायचं फक्त डॉक्टर आणि पेशंट, पण आता फिजिओथेरपीचा रोल पेशंटना करतोय. लोकांना बरं व्हायचंय, जसं की कंडिशन लाईक नी आर्थरायटिस, कंडिशन लाईक स्पॉन्डिलोसिस, ज्यामुळे जर्जर होऊन पेशंटना त्रास व्हायचा, पण आज त्यांना कळतं की आपण जर फिजिओथेरपी केली तर आपण बरे होऊ शकतो, चालू शकतो, बेसिक ऍक्टिव्हिटीज करू शकतो. तर हे सगळं मला वाटतं की वाढणार आहे, हे कमी होणार नाहीये. याच्यामध्ये आपण जर बघताय की मला वाटतं की पेशंट्सना बघण्यापेक्षा की लोकांची गरज ही आहे फिजिओथेरपी, म्हणून मला वाटतं की सेंटर्स वाढतं. बाजारीकरण मला तरी वाटत नाही, कारण दिस इज समथिंग इज सेल्फलेस, सेवाच करतायत असं जे माझं एक बिलीव्ह आहे की द पर्सन हू गिव्स, की म्हणजे परमार्थ आणि स्वार्थ, तर याच्यामध्ये जी फिजिओथेरपीची सेवा आहे ती परमार्थच म्हणायला हरकत नाही, कारण ते गिव्ह मोर टू द पीपल दॅन गेटिंग फ्रॉम देम. यू जस्ट इमॅजिन की कोणी पेशंट आहे त्याला चालता येत नाहीये आणि तो फिजिओथेरपीच्या सपोर्टने उभा राहतो, त्याच्यासाठी तो पैसा काही महत्वाचा नाहीये, त्याच्यासाठी जी मेहनत त्यांनी डॉक्टरनी केली आहे, फिजिओथेरपिस्टनी केली आहे, ते जास्त महत्वाचं आहे. आय थिंक we should take it more positive than the other thing. And reaching out to the patient is more important than the patient reaching to the patient. Yeah, correct. की आपणच is better. Yeah, definitely agree. So, sir, next
प्रश्न मला तुम्हाला असा विचारायचा आहे की सध्या कोविडमुळे बरेच लोक घरातून काम करतात, वर्क फ्रॉम होम सध्या सगळीकडे चालू आहे. त्यामुळे बऱ्याच लोकांना पाठदुखी, मानदुखी हे त्रास सुरू झाले. तर त्यांच्यासाठी तुमचा काय मेसेज आहे? No, I think this is we have to accept the new normal. आणि पुणे सिटी किंवा बऱ्याच सिटीमध्ये पीपल आर वर्किंग फ्रॉम होम आणि शेवटी अल्टिमेटली इनॅक्टिव्हिटी लिडिंग टू बॅक पेन, इनॅक्टिव्हिटी लिडिंग टू नेक पेन. व्हॉट इज इनॅक्टिव्हिटी मीन्स मोशन. की नॉर्मली यू जस्ट इमॅजिन अ IT पर्सन हु इज 30 years. नॉर्मली ही इज गेटिंग अप इन द मॉर्निंग, सकाळी फ्रेश होतोय, तयार होतोय, ब्रेकफास्ट करतोय, ही इज रशिंग टुवर्ड बस स्टॉप और कार स्टँड और बाईक, ही इज गोइंग 10-20 kilometers ट्रॅव्हलिंग टू ऑफिस. त्या ठिकाणी पण गेल्यानंतर पार्किंगला जातोय, तिथून ही इज वॉकिंग टू द ऑफिस, सिटिंग इन द डेस्क, वर्किंग फ्रॉम 8-10 hours. त्याच्यानंतर इन बिटवीन ही इज मीटिंग हिज फ्रेंड्स, मीटिंग हिज बॉसेस, हॅव्हिंग लंच. कॉन्स्टंट ऍक्शन सुरू आहे त्याच्या दिवसामध्ये. आणि संध्याकाळी ही इज कमिंग बॅक ॲट 8 or 9 o'clock. पूर्ण दिवस गेला, घरी आल्यानंतर डिनर आणि ही स्लीपिंग. आजच्या घडीला जर तुम्ही विचार केला तर देर इज नो ऍक्शन, देर इज कम्प्लीट इनॅक्शन. तो सकाळी उठतो आणि होल डे इज इन फ्रंट ऑफ हिम. So what is happening? There is no stretch, no strength to the muscles. त्यामुळे he is sitting at home, he is just not doing anything. At the same time, आपले घर डिझाईन नाही आहेत ergonomically की ऑफिस चेअर्स आणि तर त्यामुळे सुद्धा लॉट ऑफ पीपल हॅव बॅक पेन, इन्क्रीज, इन्सर्जन ऑफ नेक पेन, ह्या गोष्टी खूप वाढल्या. तर मला वाटतं की सगळ्यात महत्वाचं, इफ यू हॅव टू वर्क फ्रॉम होम, एक चांगला टेबल चेअर रादर दॅन सिटिंग ऑन अ सोफा और डायनिंग टेबल और समवेअर ऑन अ बेड, जमीन बेस्ट इज टू हॅव अ सिम्पल ergonomically डिझाईन तुमच्या हाईट प्रमाणे चेअर आणि हाईट ऑफ युअर टेबल आणि ऑल्सो कम्प्युटर डिस्टन्स. हे सगळ्यात महत्वाचं. ट्राय टू गो आउट फॉर सम सनलाईट अँड डू सम सिम्पल बेसिक स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस फॉर नेक अँड बॅक. इफ यू आर सिटिंग फॉर लॉंग आवर्स, ते म्हणतात की आम्हाला आजकाल बॉस जास्त काम देतोय, 8 तासापेक्षा आम्ही 12 तास काम करतोय, तर मे बी ॲट 1.5 hours तुम्ही ब्रेक करा, थोडंसं बाहेर वॉक करा किंवा थोडं थांबा, थोडं स्ट्रेच करा. आय थिंक दिस विल अवॉइड अ लॉट ऑफ प्रॉब्लेम. आम्ही आता रिसेंटली गुगल सर्वे केला होता आणि 350 लोकांचा आम्हाला रिस्पॉन्स आला. त्यात आम्हाला 70% न्यू पेशंट्स, यंग पेशंट्स ऑफ IT विथ इन्क्रीज नेक अँड बॅक पेनची मिळाली. आय थिंक दिस हॅज टू बी अवॉइडेड. आपल्याला हे लक्ष देणं जरुरी आहे. तुमचं काय मत आहे मॅडम? I would say ki exercise, like you said, stretching and exercising, strength. Yeah. Both these are equally important. Yes. आणि like you said, breaks in between. हे exercises करा breaks मध्ये. Yeah. आणि you will feel better. We also run online clubs for IT professionals. Yes. We also do video consultations. Yes. Because definitely the need of the hour is the patient cannot go to the clinic or the Right. hospital. So we are reaching out to the patients by doing these online consultations and spine clubs, which is the need of the hour. Yeah, today is 8 September. आज इंडियाचा नंबर 2 आहे वर्ल्ड मध्ये आफ्टर अमेरिका. वी हैव सरपास्ड ब्राझील 2 days back. The numbers are for whatever reason unfortunately it is increasing. आणि लुकिंग ॲट इट, इट्स देर इज नो स्टॉपेज. म्हणजे असं वाटतं की मे बी कपल ऑफ मंथ्स अजून आपल्याला हेच कंटिन्यू करावं लागणार आहे, जे की कीपिंग डिस्टन्स, युझिंग मास्क, सॅनिटायझेशन, ऑल दीज थिंग्स. तर आय एम होपिंग फॉर ऑल दीज थिंग्स टू एंड सून आणि लेट्स होप फॉर अ बेटर फ्युचर. Thank you so much, sir. Thank you. I wish you a very happy Physiotherapy Day, the World Physiotherapy Day, and all credit to the great physiotherapists who are doing selfless work for the betterment of society, and hope you continue the same, madam. Thank you so much. We would like to thank you also for understanding the importance of physiotherapy in patients and referring them for the betterment. Yes, thank you so much. Thank you everyone. Thank you.